माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तिरंगा डोसा बनवणार आहोत 15 ऑगस्टच्या निमित्ताने। तर त्याच्यासाठी मी इडलीचं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला केशरी कलरसाठी हा मी गाजर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कटिंग करून, आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता आपण याला सर्वप्रथम दळून घेऊया। हे बघा, आपण केशरी कलर तिरंग्याच्या कलरसाठी हे आपण गाजर मस्त बारीक दळून घेतला आहे मिक्सरला, आणि हे हिरव्या कलरसाठी मी कोथिंबीर दळलेली आहे, आणि आपल्या व्हाईट कलर पांढऱ्या कलरसाठी आता आपण आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवूया। त्याच्यासाठी मी 2-4 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकूया, लसणच्या 2-4 पाकळ्या आणि कोथिंबीर, आणि याला आपण छानपैकी चटणीची तयारी करूया, दळून घेऊया। चला तर आपण आता चटणीची तयारी करूया। चटणीसाठी तडका द्यायचा आहे। आपलं शेंगदाणा ते दळून झालं आहे। आता आपण थोडंसं तेल टाकूया चटणीसाठी, आणि त्याच्यामध्ये मोहरी आपल्याला टाकायची आहे। थोडीशी मोहरी टाकूया, छानपैकी अशी तडतड होऊ द्यायची। आणि आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आपली फोडणी छानपैकी झाली आहे। आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता छान झाला आहे, आता आपण तडका द्यायचा आहे चटणीमध्ये। मस्त हलवून घ्यायचं आहे याला। आता तुम्ही बघू शकता किती छान चटणी दिसते, आणि खायला पण चवदार लागते, खूप छान लागते। हे बघा, आता आपण आहे ना कलरचं बॅटर तयार करतो। आता हा व्हाईट कलर आहे, हा केशरी कलर आहे ऑरेंज, आणि हा ग्रीन हिरवा। आपण आता याच्यामध्ये हे थोडंसं आपलं पीठ टाकूया डोशासाठी, 2-2 चमचे, आणि केशरी कलरमध्ये पण टाकूया। छानपैकी मिक्स करून घ्यायचं याला। बघा, तुम्ही बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे। चला आपण हा तिरंग्याचा केशरी कलर टाकूया पहिले। छानपैकी असं सर्कल राऊंड करून घ्यायचं याला। आपण ग्रीन हे बघा, आपला तिरंगाचा डोसा तयार झाला आहे। खूप छान टेक्स्चर दिसतंय त्याचं, हिरवा कलर, व्हाईट आणि केशरी कलर। मी हा 15 ऑगस्ट निमित्त बनवलेला आहे। आपला तिरंगा डोसा तयार झालेला आहे। हा आपला केशरी कलर, हा पांढरा आणि हा हिरवा। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला 15 ऑगस्टच्या 78व्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। भारत माता की जय हो, वंदे मातरम। धन्यवाद।